संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हातर्फे गरुड झेप यात्रेचे भव्य स्वागत। संभाजी ब्रिगेडच्या वतीने 17 ऑगस्ट रोजी आग्र्याहून निघालेल्या गरुड झेप पदयात्रेचे भव्य स्वागत नगरवारी येथे संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आले। या कार्यक्रमात सर्व पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बहुसंख्येने या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले। पदयात्रेचे सरनौबत नरवीर पिलाजीराव गोडे यांचे 14वे वंशज, संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट मारुती आबा गोडे, संपर्क प्रमुख भूपेश पाटील, रेखा कदम, महेश शिंदे यांचे जोरदार असे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक, महिलांना स्वसंरक्षणार्थ करण्यात येणाऱ्या बचावासंदर्भात डावपेचचे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले। पदयात्रेचे स्वागत माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, शिवसेना उद्धव गट संपर्क प्रमुख शुभांगीताई पाटील, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख मनोज मोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक, जिल्हा सचिव महेश पाटील, जिल्हा समन्वयक अमर फरताडे, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर जाधव, जिजाऊ ब्रिगेडचे डॉ. सुलभाताई कुवार, नूतनताई पाटील, कुसुमताई पाटील, मीनाताई पाटील, सीमाताई वाघ, संभाजी ब्रिगेडचे मनोज रुईकर, भूषण बागुल, दिनकर जाधव, नितीन जाधव, कैलास देसले, नंदू अहिरराव आदी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले। तर धुळे बायपासने राजगडकडे सदर यात्रा रवाना झाली। इथून घेणार काका घ्यायचं नाही काय तो फोटो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, स्वराज्य रक्षक श्रीमंत राजाराम महाराज की, स्वराज्य विस्तारक श्रीमंत शाहू महाराजांचा। खरंच गेल्या 8 दिवसांची दगदग आमची संपल्यागत वाटते, कारण की आग्र्यातलं प्रचंड दमट वातावरण, गोंदियाला प्रचंड पाऊस, शिवपुरीला प्रचंड उन्हाळा, गुन्ह्याला प्रचंड परत ऊन, त्यामुळे ऊन वारा पाऊस असं सहन करत बरेचसे मावळे आजारी पडले। परंतु आज महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आल्यास आमचा सगळा थकवा गेला आहे। आजच्या या नागामधल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकप्रिय आमदार साहेब, आदरणीय रामदादा भदानी साहेब, त्याचबरोबर आम्ही सर्व शिवप्रेमी आणि इथले गरुड झेपचे संयोजक आदरणीय माझे बंधू भूपेशदादा पाटील, माझी धाकटी बहीण रेखाताई, आणि त्यांनी ते सर्व नियोजन केले। अतिशय सुंदर एकदम नियोजन झाले की आमचा संपूर्ण थकवाच गेलाय। आता इथून पुढे राजगडाच्या दिशेने पूर्णपणे नवीन जोशात आम्ही जाण्याचा प्रयत्न करेल। जास्त वेळ घेणार नाही, कारण की मुलं खूप उन्हामध्ये थांबलेत, मला भावना आहे, ते मला समजतंय। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्याहून निसटणं आणि राजगडला जाणं ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण की अफजल खान प्रकरण, शाहिस्ते खान प्रकरण, पन्हाळा ते विशाळगड प्रकरण ही 12 मावळामध्ये झाली। 12 मावळामध्ये स्वराज्य भूमीचं रक्षण करण्यासाठी असंख्य मावळ होते, माझे पूर्वजही अफजल खानच्या प्रकरणामध्ये होते। परंतु अनेक जे प्रकरण झाले त्याचे सगळ्यात महत्वाचं प्रकरण असतं ते आग्रा प्रकरण, आणि त्याच गोष्टीला उजाळा देण्यासाठी आमचा आम्ही गेले 6 वर्ष झाले आग्रा ते राजगड हा विषय लावून धरलाय। शिवचातुर्य दिवस त्याला नाव दिले। रक्ताचा एकही थेंब न सांगवता 600 मावळे जे आग्र्यामध्ये गेले होते त्यातले 598 मावळे सुखरूपपणे राजगडावरती आले, आणि नंतर कोरडे आणि दबीर हे सुद्धा 3 महिन्यानंतर स्वराज्यामध्ये आणले। त्याच्यामुळे ही एक अशी मोहीम आहे की तत्कालीन
जगाच्या सर्व राज्यकर्त्यांनी ती नोंद घेतली होती. फक्त औरंगजेब 1707 साली ज्यावेळेस खुर्दाबादला मेला त्यावेळी त्याचं शेवटचं डायरीमध्ये लिखाण होतं की माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक झाली की मी शिवाला सोडले, शिवा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे हे एक अनन्य साधारण गोष्ट आहे. त्या गोष्टीला उजाळा देण्यासाठी आम्ही पुढचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर ह्या मोहिमेतून ब्लड प्रेशर डायबिटीज मुक्त भारत ही संकल्पना आम्ही राबवतो. कारण की तुम्ही पाहिलं असेल की वारुळवरनं ते आपण नागवताना 30 किलोमीटर होतं. तर एकेकाला माहिती आहे की 30 किलोमीटरला पळायचंय. आता आम्ही 10 किलोमीटर 1 तासामध्ये रन करतो. स्वतः मी अल्ट्रामॅरेथॉन रनर आहे. सगळी टीम आमची जबरदस्त आहे. म्हणजे संजय, प्रमोद, उत्तम राठोड सारखे राष्ट्रीय रनर आहेत. परंतु ह्याच्यामध्ये रन करायचे म्हणल्यावरती तुमची शारीरिक क्षमता चांगली लागली. त्यामुळं रात्रीचे मित्र कमी होतात आणि सकाळच्या मित्रांची संख्या खूप वाढत चाललेली या तरुणांमध्ये. आजचा तरुण जर बघितला आपण तर रात्रीच्या मित्रांची संख्या जास्त आहे, पहाटेची कमी. परंतु मोहिमेमध्ये जे 2200 लोक जोडलेले त्या मोहिमेमध्ये जवळपास ही जी शिवजोत आहे ह्याला ह्या वर्षी आतापर्यंत जवळपास 1.25 लाख लोकांचा हात या मोहिमेला लागलाय. आणि 55 सायकल स्वार त्या मोहिमेच्या ठिकाणी 78 वयाच्या आमच्या माऊली निरुपमा भाले 78 वय आग्राच्या राज्यात सायकलवर करतायत. 1310 किलोमीटरचे अंतर आहे आणि सायकलवरती करतायत. 9 महिला आहेत. असं 105 जणांचं हे दल असं राजगडाकडे जाते. त्यामुळे आमचा जोश पुढे वाढत चाललाय. आणि तुम्ही जे आम्हाला प्रेरणा देताय, जे स्वागत करता येत नाही, 12 अत्यंत बळ आमच्या अंगामध्ये येते. एक जाता आता 1-2 गोष्टी सांगतोय की छत्रपती शिवाजी